नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण 9 तारखेसाठी डेटा ॲनालाइज करतोय. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. फार इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे. तर मित्रांनो, आपण 4 तारखेच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला काही गोष्टी चार्टवर ॲनालाइज झाल्यात आणि त्या कशा पद्धतीने वर्कआउट करता येतील. आपली काय पोझिशन्स होती, काय ट्रेड कॅरी ऑन आहे आणि आपण काय लेवलचं प्रॉफिट या ठिकाणी बनवलेलं आहे. तर मित्रांनो, आपला जो होता 25,300 जो पुट होता तो शॉर्ट होता 90च्या लेवलला. तो थोडा कन्सोलिडेट झाला, थोडासा आपल्या अपोजिट आला, पण मार्केट 25,300च्या खाली क्लोज करण्यास असमर्थ राहिलं आणि आपण पुन्हा त्या डिसेंट प्रॉफिटमध्ये आलो. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे एक मोठं व्हॉल्यूम जनरेट झालेलं आहे 4 तारखेला, तर ते पॉझिटिव्ह साईडला आहे. तर त्या हिशोबाने आपण 25,300ची स्ट्राईक प्राईस 25,200 वर शिफ्ट करून पण त्या हिशोबाने आपण प्लॅन करत होतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल त्याप्रमाणे मार्केट या दोन दिवस कन्सोलिडेट करून एक चांगलं ब्रेकआउट त्या ठिकाणी आलेलं आहे. पण याला फार हेल्दी ब्रेकआउट आपण त्या ठिकाणी समजत नाही, कारण डे एंडला हे आलेलं आहे आणि काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी 100% घडल्या असतील. तर उद्याच्या दिवशी थोडंसं गॅप अप अपेक्षित धरायला काय हरकत नाही. तर मित्रांनो, SGX निफ्टी ती सुद्धा थोडीशी न्यूट्रल टू फ्लॅट आहे आणि डाऊ पण फ्लॅटच काम करतोय. तर उद्या फार अशी मेजर मुवमेंट अपेक्षित नाही आहे. तर डेटा काय सांगतोय ते आपण त्या ठिकाणी अनालाइज करू. तर डेटा या ठिकाणी आपल्याला ऑलमोस्ट फ्लॅटच सजेस्ट करतोय, कारण जो डेटा 4 तारखेचा होता, 4 तारखेसाठीचा होता, त्याच्यामध्ये फार असे मेजर चेंजेस आपल्याला अजून तरी बघायला मिळालेले नाही आहेत. तर डेटा थोडासा न्यूट्रलच आहे. तर ह्या अर्थाने आपली जी स्ट्रॅटेजी आहे किंवा आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या अजून तरी अशा काही ट्रबलमध्ये येतील किंवा एक डाऊन साईड मोठी दिसेल असं काही त्या ठिकाणी चिन्ह नाही आहे डेटावरती. तर नेट टू नेट काय झालंय मार्केटमध्ये, पॉझिटिव्ह क्लोजर त्या ठिकाणी चांगला शेवटच्या काही मिनिटांमध्ये, हार्डली 20-1 मिनिटामध्ये एक मोठा मूव्ह त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आहे. तर व्हॉल्यूम चांगलं हेवी होतं, चांगल्या व्हॉल्यूममध्ये बाईंग झालेली आहे फ्युचरमध्ये. त्याचा इम्प्लिकेशन्स कॉल आणि याच्यावर पण दिसतीलच. तर मित्रांनो, एक अनाऊन्समेंट आहे तुमच्यासाठी, फार इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट आहे, फार लक्षपूर्वक ऐका. की आपल्याला ना बऱ्याचशा गोष्टी आपण करत असतो, मार्केटमध्ये ट्रेड करतोय, सगळं हे करतोय, पण तरी पण लॉसच का होतोय. तर याचं आहे ना, मी एकदम डीप डाईव्ह ॲनालिसिस केलेलं आहे, एकदम डीप, की आपल्याला ह्याच्यातून कशा पद्धतीने बाहेर पडता येत आणि काय गोष्टी आपल्याला सतावतायत आणि काय गोष्टी चुकतायत. तर ह्या गोष्टी मेजॉरिटी ऑफ सगळ्या सायकोलॉजिकल गोष्टी आहेत. तर ह्याच्यात अशी कुठली स्ट्रॅटेजी किंवा कुठलं असं आहे, ते सगळं होली ग्रील आहे, असं काय होत नाही. तर याच्यासाठी आपल्याला एक स्ट्रॉंग माइंडसेट हे करावं लागेल. तर त्याचं एक आहे ना, मी एक सेशन घेऊन येणार आहे मित्रांनो. एक सेशन आपल्याला त्या ठिकाणी हे करायचं आहे आणि त्या थ्रू मी आहे ना तुम्हाला एज्युकेट करण्याचा प्रयत्न करणार आहे की हे कशा पद्धतीने मार्केट चालतं आणि आपल्याला काय राईट पाथ आहे की जो आपल्याला लॉंग रनमध्ये एक सक्सेस देऊ शकतो. तर फक्त सक्सेस नाही, तर आपल्याला वेल्थ क्रिएट करायची मित्रांनो. आपल्याला फक्त प्रॉफिट नाही कमवायचं, प्रॉफिट वेगळं आहे आणि वेल्थ वेगळी आहे. तर वेल्थसाठी आपण काम करणार आहे आणि त्यासाठी काय काय गोष्टी इम्पॉर्टंट आहे त्याचं एक रोड मॅप किंवा एक आय ओपनर आपण त्या ठिकाणी घेऊन येतोय. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच अनाऊन्समेंट होणार आहे, मी डेट्स जाहीर करणार आहे. त्या हिशोबाने आपल्याला लवकरात लवकर कामाला लागायचं आहे आणि त्या हिशोबाने प्रयत्न चालू करायचे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. डेटा थोडासा पॉझिटिव्ह टू न्यूट्रल आहे. तर आपली पोझिशन्स अजून कॅरी आहे. तिसरा आठवडा झाला आहे, चांगलं डिसेंट गेन त्या ठिकाणी मिळालेले आहेत. अजून आपल्या अगेन्स्ट असं काही मेजर घडलेलं नाही आहे आणि जे पोझिशन्स होत्या आपल्या ऑप्शन्समध्ये, स्टॉकमध्ये, त्या पण चांगल्या पद्धतीने हे ज्यांचं प्रॉफिट दिसते त्यांनी बुक करायला काही हरकत नाही. आणि अनाऊन्समेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.